घ्या. घ्या. फुलं आहेत घ्या. या की नंदोई साहेब या. अरुण भाऊ या सर या. घेतलं या अजय सर. सर या की या एक एक दोन. आचार्य सर या. एकच राजा. सर मामा या की या. गुळे सर या. राजा व्हायचा का पोत राजा व्हायचं जास्त ठरवायचं आपण. आपल्या का घरचं काय कार्यक्रम आहे काही होय. या पटापट या. नाव घ्यायची काय गरज नाही. नगरसेवक प्रदीप कांबळे या. ओके. आज या ठिकाणी देवनाम प्रिय प्रियदर्शी जम्बूद्वीपाचे राजे चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण सगळेजण इथं उपस्थित झालेले आहोत. बौद्ध समाजातील सर्व प्रतिष्ठित मंडळी, नेते मंडळी, विविध संघटनाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये आज हे आपण जयंती साजरी करत आहोत. या देशामध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास, अर्वाचीन भारताचा इतिहास आम्हाला शिकवला जातो, परंतु आधुनिक भारताचा इतिहास या ठिकाणी उलगडण्याची पुन्हा एकदा गरज भासलेली आहे. आणि म्हणून जम्बूद्वीप असेल, गणराज्य भारत असेल किंवा आशिया खंडामध्ये ज्या सम्राट चक्रवर्ती राजानं 84,000 स्तूप आणि लेणी आणि शिलालेख यांचं निर्माण करून आज जे जगामध्ये बौद्ध धम्माचं जे अवशेष आपणाला सापडत आहेत, लेण्यामधून असेल, शिल्पामधून असेल किंवा स्तूपामधून असेल, चैत्यामधून असेल, जमिनीतून जर सम्राट अशोकांनी जर हे करून ठेवलं नसतं तर या देशातून बौद्ध धम्म तर नष्ट झालाच होता, परंतु जगातही बौद्ध धम्माची ओळख राहिली नसती. आणि म्हणून अशा ह्या महान चक्रवर्ती सम्राट अशोकांना अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेले आहोत. या ठिकाणी ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं आहे त्यांनी दोन शब्दामध्ये आपलं व्यक्त करावं मत. करा, त्याला करू द्या. बहुजनाच्या उद्धारासाठी जे जे म्हणून महापुरुष तुमच्या माझ्यासाठी झिजले त्या सर्व महापुरुषांना
विनम्र अभिवादन। आज आपण चक्रवर्ती सम्राट अशोक राजाची जयंती साजरी करण्यासाठी विद्रोही कवी राजेंद्र कांबळे यांनी हा योग घडवून आणला, त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो। आणि सम्राट राजा अशोकच्या जयंती निमित्ताने काय सांगावं, कुठून सुरुवात करावं। चक्रवर्ती म्हणजे सम्राटाचा सम्राट, नुसता सम्राट नाही तर सम्राटाचा सम्राट। अशोक राजा हा महापराक्रमी राजा, त्यांच्या हयातीत एकही त्यांनी युद्ध हारलं नाही, कधीच हार पत्करली नाही, एवढा शूरवीर पराक्रमी राजा। मग बुद्ध कसा झाला, हा खूप मोठा इतिहासाला प्रश्न आहे। यांनी म्हणले आधुनिक भारताचा इतिहास, खरं तर आम्हाला प्राचीन भारताचा इतिहास शिकवला जात नाही। हे सगळ्या प्राचीन काळ इसवी सन पूर्व 2030च्या गोष्टी आहेत। ज्या वेळेला कलिंगावर चाल केली, कलिंग जिंकणं त्या काळामध्ये एवढं सोपं नव्हतं। कलिंग कुण्याही राजाने जिंकलं नव्हतं, पण कलिंगाचं युद्ध हे सम्राट चक्रवर्ती अशोक राजाने जिंकलं। जिंकल्याच्या नंतर सर्वत्र आनंद उत्सव साजरा केला जात होता, ढोल ताशे वाजवले जात होते, वेगवेगळे गाणे बजाने, सगळ्या राज्यात आनंद उत्सव सुरू होता। आनंद उत्सव कुठून तसा इराक, इराण, पाकिस्तान, तुर्किस्तान, नेपाळ, इकडे केरळ पर्यंत असं सगळं सम्राट राजा अशोकाचं राज्य। पण ती एवढी वित्तहानी, जीवितहानी, सगळ्या पद्धती, नैसर्गिक हानी, एवढा प्रचंड असं नुकसान झालं होतं। पण ते नुकसान बघून सम्राट राजा अशोक मनातल्या मनात खिन्न होता, तो दुःखी होता। तो जिंकल्यावरही त्याला आनंद मिळत नव्हता। ज्या वेळेला सम्राट राजा अशोकाच्या लक्षात आलं की हे आपण जे काय केले ते चुकीचे केले, म्हणून त्यानंतर सम्राट राजा अशोकाने तलवार टेकवली आणि बुद्ध धर्म स्वीकारला। आणि तुम्हा आम्हाला बौद्ध धर्माचा बुद्ध जगाला त्या काळामध्ये सांगितला। आता त्याला खूप मोठा इतिहास आहे, 10-5 मिनिटांमध्ये सांगणं शक्य नाही। त्याच्यानंतर सम्राट अशोक राजाला उत्तराधिकारी हा योग्य न मिळाल्यामुळं सम्राट राजाच्या राज्याचा ऱ्हास झाला। तसंच काहीतरी सध्या चालू स्थितीमध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये घडतंय असं मला वाटतंय। म्हणून जाणकारांनी नीटची नोंद घ्यावी आणि चळवळ आपली कुठं मागं पडणार नाही। बाबासाहेबांची चळवळ आपण रेटून नेण्याचा प्रयत्न करावा, याच निमित्तानं बोलतो। सम्राट राजा अशोकाच्या जयंती निमित्तानं असंख्य जनतेला शुभेच्छा देतो, इथंच थांबतो। जय भीम, जय भारत। माझी होता काकडीला राजी, तुम्ही आजी माझी होता काकडीला राजी। तुम्ही काकडीसाठी करता हाजी हाजी, विरोधक मारून जातो बाजी। बाजीमध्ये तुम्ही हारता, सांगा मग आता काय करता। बाजीमध्ये तुम्ही हारता, सांगा मग आता काय करता। अशी दयनीय अवस्था चळवळीची निर्माण झालेली असताना आपण महापुरुषांच्या विचारावर आपण आगेकूच करायचं आहे। महामानव तथागत भगवान बुद्ध ज्यांचे जयंती आपण अति उत्साहामध्ये संपन्न करीत आहोत। ज्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला, प्रचार आणि प्रसार केला, बुद्धाचा मार्ग हा मानवतेचा मार्ग आहे। त्या मार्गाने जीवन जगत असताना युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा असा संदेश देऊन ज्या महामानवाने आपलं जीवन संपूर्ण विश्वाला अर्पित केलं, असे सम्राट यांची जयंती बोधिसत्व फाउंडेशन, विविध संघटना, आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते, नेते मंडळी यांनी आज या ठिकाणी आयोजित केले। सम्राट अशोकानंतर बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिलेला आहे। हा धम्म मानवतेचा संदेश देणारा आहे। आज सर्व या ठिकाणी जमलेले आंबेडकरी चळवळीतील विचारवंत
मंडळी आहेत. सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये आपलं कार्य आहे. या सम्राट अशोकाच्या जयंतीच्या निमित्ताने आपण एक चांगल्या प्रकारचा संकल्प केला पाहिजे. सत्य, अहिंसा या मार्गावर आपण चालावं, नैतिकता जपावी आणि आंबेडकरी चळवळ वृद्धिंगत करावी हा संकल्प करून या ठिकाणाहून आपण नवा आयाम घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अगदी जवळ आलेली आहे. त्या अनुषंगाने आपल्या समाजाला एक दिशा दर्शक अशा प्रकारची जयंती आपण साजरी करावी, अशा प्रकारचा आपण सर्वांनी या ठिकाणी एक चांगला आयाम घेऊन जयंतीच्या निमित्ताने हे काम आपण सर्वजण कराल अशी सम्यक सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी आपण बोलावलं आणि आपल्यासमोर 2 शब्द मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध. या ठिकाणी आयुष्यमान MB वाघमारे सर. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत महामानव गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः या ठिकाणी मी वंदन करतो. ज्यांच्या जयंतीनिमित्त या जम्बूद्वीपातील इतिहासातील सगळ्यात मोठा राजा नोंद असलेले असे राजा अशोक यांच्याही विचाराने या ठिकाणी मी वंदन करतो. खरं पाहता अहमदपूर शहरातील जे स्क्रीम आहे समाजाचं, समाज ज्यांच्या विचाराने पुढे जातो, समाज ज्यांच्याकडे पाहतो, असे या ठिकाणी सर्वजण उपस्थित असलेले सर्व समाजातील नेतृत्व करणारे आमचे गणमान्य सर्व या ठिकाणी पाहुणे, त्याचबरोबर खास करून आपल्याला सर्वांना निमंत्रण देऊन आदरणीय राजेंद्र साहेबांनी आपल्याला या ठिकाणी हा अनुभव, हा सोहळा आपल्याला पाहण्याचा योग दिला असे राजेंद्र कांबळे साहेब या ठिकाणी जास्त न बोलता या ठिकाणी अशोक राजाबद्दल बोलत असताना तेव्हाचा बौद्ध धम्म आणि आताचा बौद्ध धम्म याच्याबद्दल थोडीशी मला या ठिकाणी तुलना करावीशी वाटते. राजा अशोकाच्या संदर्भात 2 गोष्टी आपल्याला या ठिकाणी मला नमूद कराव्याशा वाटतात. प्रत्येक जण आपल्या परिवारामध्ये आज गुंतून आहे, पण राजा अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर कलिंगचं ज्यावेळेस युद्ध मोठं झालं, नरसंहार मोठा झाला आणि त्यावेळेस राजा अशोकाचं मनपरिवर्तन झालं आणि बौद्ध धर्मामध्ये ते आले. आणि तेव्हापासून बौद्ध धर्माचा जो काही विचार आहे पूर्ण समाजामध्ये आणि आपल्यामध्ये स्वतः त्याने अंगीकारला. त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल, ते म्हणजे आपले 2 मुलं समाजासाठी त्यांनी दिले. समाजामध्ये बौद्ध त्यावेळेस बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून संघमित्र आणि त्यांचा मुलगा महेंद्र या दोघांनाही, म्हणजे आपण तर काम केलंच धम्माचं, मात्र आपल्या परिवारातले सुद्धा स्वतःची मुलं या समाजामध्ये त्यांनी देऊन टाकले आणि आज त्यांच्यामुळं हा बौद्ध धम्म पूर्ण विश्वामध्ये आज आपण पाहतो आहोत. आणि आता ह्यांचा जर इतिहास आपण पाहिला तर बाबासाहेबांनी जे जे विचार आहेत आपल्याला दिलेले आहेत ठिकठिकाणी, हे स्तंभ असेल, तिरंग्यावरचे अशोक ध्वज असेल,
हे सर्व आपण पाहतो आहोत. अनेक बाबी आहेत, त्याचा आपण या ठिकाणी जास्त वापर नाही करणार, पण काळाची गरज म्हणून एक या ठिकाणी मला संदेश द्यावासा वाटतो आजच्या क्षणी. आज समाजामध्ये आपल्या राज्यामध्ये बौद्ध धर्माच्या लोकांवरती अनेक प्रकारे या ठिकाणी चहूबाजूने जे काही सवर्ण लोक आहेत त्या ठिकाणी आपल्याला अडचणीमध्ये हे आणत आहेत. म्हणून मी सकाळची एक पोस्ट वाचली आणि त्या ठिकाणचा आजचा आपला संदेश आपल्याला घेऊन जायचा या ठिकाणाहून. येत्या 14 मेला मे पासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जनगणना सुरू करण्यात येणार आहे. आणि ती जनगणनेमध्ये बौद्ध समाजाचे लोक किती आहेत, महार समाजाचे लोक किती, हा प्रश्न निर्माण झालेला आहे सगळ्यांना. आणि म्हणून मला या ठिकाणी सर्वांना निवेदन करायचं आहे की आपण तर बौद्ध आहोत, पण असा एक प्रूफ आपल्या समोर येणार आहे जेणेकरून बाबासाहेबांना दिलेलं जे आरक्षण आहे हे जर आरक्षण आपल्याला सर्वांना टिकवायचं असेल, एक संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्याला संदेश द्यावा लागेल. ज्यावेळेस प्रूफ येईल, आता शिक्षकांना आपल्याला ह्यांना दिलं जाणार आहे, ट्रेनिंगला पाठवलं जाणार आहे, त्याच्यामध्ये एक प्रश्नावली आहे, प्रश्न विचारले जाणार आहेत 2-3. त्याच्यामध्ये महत्वाचे सगळ्यांनी ध्यानात असावं. आतापासून आपल्याला जे जे सापडतील आपले बौद्ध धर्माचे लोक त्यांना सांगायची अपेक्षा आहे आपली. त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही कुठल्या धर्माचे आहात, त्यावेळेस सगळ्यांनी सांगायचं आपण बौद्ध धर्माचे आहोत, कारण बौद्धाची सुद्धा जनगणना झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर आरक्षणाचा मुद्दा आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे. आपल्या SCचा जो कॅटलॉग आहे त्याच्यामध्ये अनेक जाती आहेत, त्या जातीचं सुद्धा विभाजन या ठिकाणी आरक्षण विभाजित केलं जाणार आहे. हा निर्णय झालाय. निर्णय झाल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल की ज्यावेळेस जातीचा उल्लेख आपल्याला विचारा तुम्ही कुण्या जातीचे, त्यावेळेस आपल्याला सगळ्यांनी महार या जातीचा 37 नंबर हे टाकावंच लागेल. जर आपण कमी झालो तर महाराष्ट्राची लोकसंख्या कमी होईल आणि पर्यायाने आपल्या राज्यातलं आरक्षण कमी होईल. हा एक मोठा धोका या ठिकाणी होणार आहे. जरी आपण बौद्ध आहे, बौद्धाच्या संदर्भामध्ये पिटिशन दिल्लीमध्ये आहे, त्याचा अजून निर्णय झालेला नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता जनगणना सुरू होत आहे. त्या जनगणनेमध्ये सगळ्यांनी आपण तर बौद्ध आहोतच, आपण तर सगळेजण बौद्ध आहोत हे तर आपल्याला ठेवायचं आहेच. मात्र ज्यावेळेस कलम 37 नंबर आपल्या जातीचा उल्लेख ज्यावेळेस येईल त्याच्यामध्ये आपल्याला महार हा शब्द उल्लेख करावा लागेल, जेणेकरून जे आरक्षणाचं विभाजन होणार आहे, जर आपण तिथंच बौद्ध जर आणखी लिहिलो तर आपलं आरक्षण जे आहे 13% जे आपल्या हिश्श्याला येणार आहे ते कमी होऊ शकतं. हा धोक्याचा इशारा या ठिकाणी दिला गेलेला आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये बुद्धिवंतामध्ये चर्चा चालू आहे की याच्यावर निर्णय काय घ्यायचा. तर हा निर्णय अनेक सेवानिवृत्त जजेस IAS, कलेक्टर IAS अधिकाऱ्यांची एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये सर्वांमध्ये असं ठरलंय की आपण अशा पद्धतीने करूया. याच्यावर सुद्धा आपल्यामध्ये चर्चा होणं गरजेचं आहे. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. जय भीम. की तुमचे जे प्रश्न आहेत, तुमच्या ज्या सवलती आहेत त्या सगळ्या शाबूत आहेत. तुम्ही ज्यावेळेस धर्मांतर करताल त्यावेळेस तुम्हाला मिळणाऱ्या सवलती ज्या आहेत ते माझ्या कोटाच्या खिशात आहेत. दुर्दैवाने आम्हाला 70 वर्षात देखील बाबासाहेबाचा कोटही ओळखता आला नाही आणि कोटामधला खिसाही आपल्याला धुंडाळता आलेला नाही. आणि म्हणून तुम्हाला स्वाभिमान पाहिजे की खिरापत पाहिजे ह्याच्यावर आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण का चुकीचे पायंडे पाडायचे नाहीत. कारण का बौद्ध धर्मामध्ये जातीचा उल्लेख कुठंच नाही आहे. आणि ज्यावेळेस जाती ही करेल तर वर्ण व्यवस्था इथली शाबूत ठेवण्याचं काम आपल्याकडून होईल. फार तर तुम्हाला धर्म म्हणून बौद्ध लिहा आणि जात जर लिहायची असेल तर अनुसूचित जाती आणि 37 क्रमांक ही लिहायची देखील गरज नाही. कारण का अल्पसंख्याक म्हणून तुम्हाला ज्या सवलती आहेत 1990चा जो GR आहे, केंद्रामध्ये काढलेला GR आहे, इथल्या 9 बौद्धांना देखील अनुसूचित जातीच्या सवलती मिळतील म्हणून तो VP सिंगांनी काढलेला GR देखील आपल्याला धुंडाळता आला नाही. त्याच्यावर आपल्याला काम करता आलं नाही. आपणाला खासदारकीच्या जागा कमी झालेल्या आहेत, आमदारकीच्या जागा कमी झालेल्या आहेत. कारण का SC समूहातला फार मोठा वर्ग बौद्ध धर्मात गेल्यामुळं त्यावेळेस मोरारजी देसाईने म्हटले होते की तुम्हाला कोणी काय अवतान दिलं होतं का बौद्ध धर्मात जा म्हणून. ही फार मोठी कुचेष्टा केलेली आहे आपल्या सगळ्या बांधवांची. आणि म्हणून मग आम्हाला कमी झालेल्या खासदारकीच्या जागाचं आपणाला
अनुशेष भरून काढावा लागेल, कमी झालेल्या आमदारकीच्या जागाचा हे करावं लागेल, तेव्हा कुठं आपल्याला ह्या बाबीवर एक मोठा लढाई करावा लागेल. म्हणून आत्ता तुर्तास आपल्याला बौद्ध म्हणून ही जी आयडेंटिटी आहे ती आपल्याला उजागर करणं, स्वाभिमान आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठीच्या बौद्ध धम्माची जी शिकवण आहे, आरक्षण ही जे लाचारीचं आहे, ती संधी दिलेली आहे, प्रतिनिधित्व दिलेलं आहे. तुम्हाला कोणीतरी सहानुभूती देऊन तुम्हाला बोट देऊन उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही जणांना तर ते शासनाच्या कुठल्या सवलती मिळत नाहीत, त्यांनी देखील प्रगती केलेली आहे. म्हणून ह्या कुबड्या ज्या आहेत ते एक ना एक दिवशी आपल्याला टाकून द्याव्या लागतील आणि आपल्याला स्वाभिमानी करावा लागेल. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीवर आता जनगणना होणार आहे, त्याच्यात आपण हे केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी अधिक न बोलता डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी त्यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द सांगावे. महाकारुण्य तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची आज 2330वी जयंती आहे, असे सम्राट राजे अशोक राजा यांना कोटी कोटी प्रणाम करून भारत देशामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले, पण आपल्या भारतामध्ये जे राष्ट्रध्वज आहे त्यावर जे अशोक चक्र आहे हे सम्राट अशोकाचं चिन्ह आहे. आपली राजमुद्रा आहे. पण गंमत अशी आहे की आपल्या भारत देशामध्ये सम्राट अशोकाची जयंती साजरी का केली जात नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी सायंकाळी 5 वाजता आनंद बुद्ध विहारामध्ये मी छोटेखानी अशोकराजाची प्रतिमा लावून तिथं कार्यक्रम घेतला. बऱ्याचशा तिथं महिला आल्या होत्या. त्या महिला म्हणाल्या, हे कुणाचा फोटो लावला होता? मी कुणाचा फोटो लावला? त्यांना सांगितलं हे सम्राट अशोकराजाचा फोटो आहे. म्हणजे सम्राट अशोकराजाची सुद्धा ओळख आपल्या समाजामध्ये नाही. आणि हा राजा बिंदुसार यांचे वडील राजा सम्राट बिंदुसार आणि सुभद्राई आई यांचा जन्म इसवी पूर्व 304 मध्ये झालेला आहे. हा राजा अतिशय बालपणापासून अतिशय चतुर, हुशार, चाणाक्ष आणि शूरवीर होता. यांनी जग जिंकण्याच्या उद्देशाने कलिंग जिंकूनही तो हरला होता. अनेका श्रमणाला पाहून त्याच्या मनाला शांती शोधण्यासाठी तो त्या धम्माकडं वळला. हा धम्माकडं वळल्यानंतर त्यांनी जे 84,000 स्तूप बांधलेले आहेत आपल्या भारतामध्ये, त्यातले बरेचसे नामशेष झालेले आहेत काळाच्या ओघामध्ये. पण आजही बघा सम्राट अशोक राजांनी बांधलेला जो स्तूप आहे, आपलं 200 रुपये नोटवरून ते स्तूप आहे बघा, आहे का ना, सांचीचा स्तूप हे सम्राट अशोक राजांनी बांधलेला आहे. आणि तो आजही चांगल्या अवस्थेमध्ये सांचीला तो स्तूप आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच ठिकाणी मोगलाईन आणि सारीपुतात सुद्धा त्या ठिकाणी स्तूप आहेत. तर असे बरेचसे शिलालेख आहेत. राजा सम्राट अशोक यांचा इतिहास का दडवला किंवा का उघड केला नाही, का झापला, त्याची कारणं अशी आहेत की या राजाचं कार्यकर्तृत्व, धम्माचं काम इतकं अफाट अचाट आहे की ते जर सत्य जर बहुजनाला कळालं, ते जर सत्य उघडकीस आलं तर बाकी सगळे राज्य फेल जातील आणि मग हाच राजा पुढे येईल, त्याचा इतिहास पुढे येईल. आणि जेव्हा सम्राट पुढे येईल तेव्हा अनाशीचे धम्म सुद्धा पुढे येईल. या भीतीपोटी या देशामध्ये खरा इतिहास या वर्णव्यवस्थेतल्या उच्चवर्णीयांनी झाकून ठेवला आणि खोटे इतिहास या आपल्या पुढे आणलेले आहेत. हा राजा नुसता राजाच नाही, जेव्हा यांनी धम्म स्वीकारला तेव्हा हा राजा अतिशय प्रजेची लहान लेकरासारखी काळजी घेत होता. याने ठिकठिकाणी प्रजेसाठी पानवटे, शिक्षण व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था, दुतर्फा रस्ते, ज्या त्या ठिकाणी वैशालीसारखे शहरं असतील किंवा श्रावस्तीसारखे शहरं असतील, ते शहरं त्यांनी महामार्गानं जोडले. आणि जिथं जिथं बुद्ध गेले, जिथं बुद्धाच्या गेला स्वतः तिथं गेले. एवढंच नव्हे तर एकदा भंतीजीला विचारले की माझं हे धम्माचं कार्य एवढं मी अचाट अफाट केलं, आता हे माझं पूर्ण झालं का? तेव्हा ते भंतीजी म्हणाले, तसं राजन नाही, तुम्ही जे केलात ते जनतेच्या करातला जे काही तुमच्याकडे पैसा आहे, राजे म्हणून तुम्ही केलात, तुमचं स्वतःच तुम्ही काय दिलात. तेव्हा मग त्यांनी सांगितलं, माझं स्वतःचं म्हणजे माझा मुलगा महेंद्र आणि संगमित्रा यांना श्रीलंकेला पाठवलं. तीही जिथं बुद्धाला ज्ञान प्राप्त झाली त्याचं फांदी वृक्ष सुवर्णपात्रामध्ये जेव्हा संगमित्र त्या ठिकाणी श्रीलंकेला गेले, तो वृक्ष आजही श्रीलंकेमध्ये अनुराधापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपण जर श्रीलंकेला भेट दिली तर तो वृक्ष आजही पाहायला मिळतो. ते एवढ्या ज्या फांद्या आता खाली वाकल्या आहेत त्याला पूर्ण सोन्याच्या अशा डिकड्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत.
हा राजा प्रजेची दक्षा घेतला, या त्यांनी शिक्षणाची व्यवस्था केली, व्यापाराची व्यवस्था केली, शेतकऱ्याकडे लक्ष दिलं, शेतकऱ्यांचे काही कर्ज माफ केले. एवढंच नव्हे तर त्या काळामध्ये राजाची शिक्षा कशी होती, एकदा राजाने शिक्षा दिली, पण हा सांगायचा एखादा जर गुन्हेगार असेल तर त्याला कसं सुधारता येईल, त्याच्यामध्ये कसा बदल करता येईल, किंवा त्याचा गुन्हा त्याला त्याचं मत मांडण्यासाठी किंवा त्याचा निर्दोष सिद्ध करण्यासाठी राजा हा त्याला संधी देत असे. असा हा राजा, कर्तव्यदक्ष राजा, प्रजाहितदक्ष राजा, सर्वश्रेष्ठ राजा, सर्वोत्तम राजा, या राजाने जे काही विहार बांधले आणि जी विद्यापीठ त्या काळामध्ये होते, मग तक्षशिला असेल, नालंदा असेल, असे बरेचसे जवळपास 23 विद्यापीठ त्या काळामध्ये राजाने बांधलेली होती. आणि ह्या राज्यामध्ये ज्ञानाचं, संपत्तीचं सगळं हे आरोग्य संपन्न होतं. देश सुफलाम होता. आणि तुम्हाला अजून हे सांगतो, हा आपला भारत देश, या भारताची 7/12 आजही सम्राट अशोक नावानं आहे. राजाच्या नावाने देशही 7/12 आहे आजही. तुम्ही जर त्याचा इतिहास जर धुंडाळलात केला तर हा देश कोणाच्या नावाने आजही, हा भारत देश जम्बूद्वीप अशोक राजाच्या नावानं त्याची 7/12 उल्लेख आहे त्या रेकॉर्डला. असा हा राज्य आहे. तर ह्या राज्याचा फार मोठा इतिहास आहे, फार मोठं कर्तृत्व आहे, त्याचं फार मोठं अचाट कार्य आहे. पण बऱ्याचशा लोकांनी बोलल्यामुळं मी आता त्याचा उहापोह अधिक न करता अजूनही तुम्हाला विनंती करतो, नम्रपणे विनंती करतो, बौद्ध आपला वाघमारे सरांनी म्हटल्यासारखं बौद्ध धम्मात जाती नाहीत, हे मलाही मान्य आहे. पण आपण संभ्रमामध्ये यायचं नाही, संभ्रम ठेवायचं नाही. सरळ सरळ जनगणाऱ्या लोकांना आपला धर्म बौद्ध सांगायचा आणि आपली जात सरळ महार सांगायची. कुणी मांग असेल मांग सांगायचं, चांभार असेल चांभार सांगायचे. ह्यासाठी सांगायचं आहे की शासनाचं जेव्हा बजेट बसत असते, ते बजेट या अनुसूचित जातीच्या विकासासाठी, समजसाठी ते बजेट बसत असतात, ते आरक्षण बसत असते. आरक्षण हे आपली भीक नाही, आरक्षण हे आपलं लाचारी नाही, आरक्षण हा घटनात्मक आपला अधिकार आहे. घटनात्मक अधिकार हे दिले की सर्वांना समान संधी मिळावं आणि सर्व समान राहावं. बाबासाहेबांनी भले त्या काळामध्ये म्हणले, ते खरं होतं, सगळ्या ते सवलतीच्या खिशात होतं, हे मान्य होतं. बाबासाहेबांना जर अजून 10 म्हणजे दीक्षेनंतर जर बाबासाहेब 5च वर्ष जर लाभले असते तर या देशाचा इतिहास पूर्ण बदल असता आणि आपल्या संकल्पना सुद्धा क्लिअर झाल्या असत्या. अजून तुम्हाला नम्र विनंती मी करतो की त्या ठिकाणी अजून एक कॉलम आहे, तुम्हाला कोणत्या कोणत्या भाषा येतात तर त्या ठिकाणी तो आपण सांगायचं मराठी येते, हिंदी येते आणि सर्व बौद्ध लोकांनी मला पाली भाषा सुद्धा येते. म्हणून पाली भाषेत सुद्धा आपल्याला उल्लेख करायचा आहे. पाली भाषेसाठी उल्लेख करायचा आहे की पाली बोलणारे लोक या भारतामध्ये किती आहेत याची नोंद होणार आहे. त्यावर मग पुढचे काही कार्यक्रम या देशामध्ये ठरणार आहेत. म्हणून आपल्या भाषा अवगतामध्ये सुद्धा आपण काय करा, 3 भाषेचा उल्लेख करा, मराठी, हिंदी आणि पाली. प्रत्येकाने पाली भाषा मला येते, कारण आपले बघून आपल्याला गाथा माहित आहेत, गाथा पाठ करतो, गाथा विचारतो, गाथे सगळं अर्थ आहे, म्हणजे आपल्याला पालीचं ज्ञान आहे. म्हणून प्रत्येकाने पालीचा एक त्या ठिकाणी उल्लेख करावा आणि तिथं नोंद करताना सुद्धा आपण प्रत्यक्ष थांबून करावं. नाही तर काही काही अलीकडं वरनिवासी लोक काय करतात, आपल्या जाती उल्लेख करत नाहीत आणि जर हे महार लिहिलं तर लोक हिंदू लिहितात तिथं, बरं का, ते चालही करतात. ते इकडे जर आपण महार सांगितलं की तिथं कॉलम मध्ये काय करतात, मग हिंदू लिहितात. नाही नाही, मान्य आहे ते, पण ते हे बघा फक्त असं मान्य आहे ते, पण नाही आपल्या देशामध्ये करायचंय. हे जो महार आहे ना पूर्वाश्रमीचा आहे, पण तो आता बौद्ध आहे. आता कालचा एक निकाल लागलेला आहे बघा, फक्त बौद्ध आणि शीख याच लोकांनी नाही बौद्ध आणि शीख या लोकातल्या अनुसूचित जातीच्या लोकांना अट्रॅसिटी करता येते, बाकीच्या धर्मात लोकांना करता येत नाही. हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आज मागं दिलेला आहे. त्यामुळे संभ्रमात पाडू नका आणि कृपया माझी हा जोड विनंती आहे, कुणी दिशाभूल करू नका. सरळ धर्म बौद्ध लिहा आणि जात आपली महार लिहा, एवढीच माझी नम्र विनंती आहे. आणि या निमित्तानं मला या ठिकाणी स्वतःहून मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला, तुम्ही ऐकून घेतला, तुमच्या मनाचा मोठेपणा आहे ते. आणि म्हणून मी या ठिकाणी परत राजाला, सम्राट अशोकांना माझे कोटी कोटी नमन करून माझी या ठिकाणी पूर्ण करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. या ठिकाणी बोधिसत्व फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या प्रियदर्शी महानाम चक्रवर्ती राजा सम्राट यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं उपस्थित झालेले आहात. आपले विचारही मांडलेले आहेत. आत्ताच ससाणे सरांनी सांगितल्याप्रमाणे ते त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे.
या ठिकाणी मी तुम्हाला निक्षून सांगू इच्छितो की आरक्षण हे शून्यवत झालेलं आहे. शासनाची कुठलीच वॅकेन्सी शिल्लक राहिलेली नाही आणि कुठल्याच भरती सुद्धा चालू झालेल्या नाहीत. UGC UPCचे देखील जे स्पर्धात्मक परीक्षा आहेत तिथं सिलेक्टिव्ह उमेदवारांनाही केलं जात आहे आणि म्हणून आरक्षणानं जी आपली प्रगती झाली असा जो वहीम आहे इतर समाजामध्ये, तर आपली प्रगती ही आरक्षणामुळे नाही तर बौद्ध धम्माची संस्कृती आपण आचरणात आणल्यामुळे ही आपली प्रगती झालेली आहे. आरक्षण तर 59 लोकांना जातींना आहे. मग बौद्धांची जेवढी प्रगती का झाली, चांभाराची का झाली नाही, मातंगाची का झाली नाही, ढोरांची का झाली नाही, भंग्याची कधी झाली नाही, बेरडांची का झाली नाही, हे जर सगळं अनुभवायचं असेल तर हे आरक्षण शून्यवत होतं. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या बुद्धाच्या ओटीमध्ये बौद्ध धम्माचे जे काही तत्वज्ञान आहे, जे काही आचरण आहे, आपण कर्मकांड सोडलं, आपण अंधश्रद्धा सोडली, आपले जे कंदुऱ्या करायचं सोडलं, नवसायस करायचं सोडलं, याच्यामुळं आपली प्रगती झालेली आहे. ही बौद्ध संस्कृतीमुळंच, बुद्ध आचरणामुळंच आपली प्रगती झालेली आहे, आरक्षणामुळं झालेली नाही. त्याच्यामुळं आणखी आपण नीट समजून घ्यावा. हे वादविवाद असण्याचे मुद्दे असू शकतात, परंतु तुम्हाला सहानुभूतीवर, कुणाच्या दयेवर, कुणाच्या भिकेवर हे जगता येत नाही फार काळ. आणि म्हणून याच्यावर तज्ज्ञ व्यक्ती काम करतील. आपणाला बौद्ध म्हणून घ्यायचंय का महार म्हणून घ्यायचंय ते तुमचं तुम्ही ठरवा. कारण का बौद्धांच्या सवलती ज्या आहेत त्या अल्पसंख्याक म्हणून, महार म्हणून हे करण्यापेक्षा स्कॉलरशिप अल्पसंख्याकवाल्याला जास्त आहे. आणि अल्पसंख्याकमध्ये बौद्ध आहे, शीख आहे, जैन आहे, मुस्लिम आहे, हे 4 धर्म आहेत. इथं लय आता अबकड होऊ लागल्या, इथं एवढी गर्दी आहे तर तिकडं तुम्ही ट्रान्सफर करा, हे असं काही तर समाजाला सांगा. आणि तिथंच हे करण्यापेक्षा याच्यावर विचार व्हावा अशी मी विनंती करतो. आपणा सर्वांचं या ठिकाणी अवघ्या एका मेसेजवर आपण इथं आलेला आहात. कामातलं काम सारून, वेळेतला वेळ हे करून आपण आलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मंगल हो. आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि सर्वांचं मंगल हो. सरनतय गातेने इथल्या ह्या कार्यक्रमाची सांगता होईल. नमामि धम्मं नमामि संघं नमामि नति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवचनेन होतु मे जय मंगलं नति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचनेन होतु मे जय मंगलं नति मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवचनेन होतु मे जय मंगलं होतु मे जय मंगलं होतु मे जय मंगलं. मंगलो मंगलो सबका मंगलो भवतु सबम. आवाज बहुजनांचा.